भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयामध्ये अर्ज केला होता. तसेच घटस्फोट मंजूर होण्यासाठी लागणारा 6 महिन्यांचा कुलिंग कालावधी माफ करण्यात यावा अशी मागणी सुद्धा केली होती. ही मागणी कुटुंब न्यायालयाने फेटाळल्यानंतर दोघांनीही मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. आज उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावत उद्याच्या उद्या घटस्फोटावर निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहे. 22 मार्च पासून युजवेंद्र चहल इंडियन प्रीमियर लीग मध्ये सहभागी होणार आहे. यंदा तो पंजाब किंग्सच्या ताफ्यामध्ये आहे. त्यामुळे 20 मार्च पूर्वी घटस्फोटाचा निर्णय देण्यात यावा अशी मागणी चहल आणि धनश्री वर्मा यांनी केली होती. न्यायाधीश माधव जामदार यांनी कुटुंब न्यायालयाला निर्देश देताना सांगितलं की आगामी IPL मध्ये चहलला सहभागी होण्यासाठी उद्या म्हणजेच 20 मार्च रोजी निर्णय घेतला जावा. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं लग्न डिसेंबर 2020 मध्ये झालं होतं. मात्र जून 2022 पासून दोघे सुद्धा वेगळे राहत आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. याशिवाय 6 महिन्यांचा कुलिंग कालावधी सुद्धा माफ करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13B नुसार पती पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय दिल्यानंतर कुटुंब न्यायालय 6 महिन्यांनी घटस्फोटाचा निकाल देऊ शकतं. या कालावधीमध्ये पती पत्नी घटस्फोटाचा निर्णय बाजूला ठेवून पुन्हा एकत्र राहण्यासाठी विचार करू शकतात असा यामागचा उद्देश आहे. पण चहल आणि धनश्री 2.5 वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे या प्रकरणात कुलिंग कालावधीला अर्थ उरत नाही असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार युजवेंद्र चहलने धनश्री वर्माला 8,75,00,000 एवढी पोटगी देण्याचं मान्य केलेलं आहे. तथापि आतापर्यंत चहलने 2,37,55,000 रुपये दिलेले आहेत. उर्वरित रक्कम दिली नसल्यामुळे कुटुंब न्यायालयाने कुलिंग कालावधी माफ करण्याची याचिका फेटाळली होती. मात्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माधव जामदार यांनी निर्णय देताना सांगितलं की घटस्फोटानंतर दुसऱ्या हप्त्याची रक्कम कायमस्वरूपी पोटगी म्हणून दिली जाऊ शकते. दरम्यान कुलिंग कालावधी कमी करण्याबाबत 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. जर दोन्ही पक्षात सहमती झाली असेल तर कुलिंग कालावधी अनिवार्य करता येणार नाही.